सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलाय। महाबळेश्वरमध्ये एका दिवसात 158 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तर पाटण, कोयना, नवजा भागात देखील पावसाचा जोर वाढलाय। मिनी काश्मीर म्हणून ओळखला जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 158 मिलीमीटर पाऊस झालाय। त्याचबरोबर धरणाच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ होतीये। सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरण ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणात सुद्धा पाण्याची आवक वाढतीये। त्याचबरोबर कण्हेर, धोम, बलकवडी, उरमोडी धरणांच्या पाणी पातळीत देखील वाढ होतीये। आढावा घेतलाय वैभव बोडके यांनी। गेल्या 24 तासापासून सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस हा घाट माथ्यांवर आणि पश्चिम भागामध्ये कोसळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या येवतेश्वर घाटामध्ये आहे। या ठिकाणचं विहंगम दृश्य हे एबीपी माझाच्या प्रेक्षकांना मी दाखवत आहे। हे डोंगरावर संपूर्ण धुकं हे आलं आहे। त्याचबरोबर सातारा शहरावर देखील धुक्याची चादर पसरल्याचे चित्र पाहायला मिळते। सातारा जिल्ह्यामध्ये जर एकंदरीत जर पाहिलं तर कोयनाच्या परिसरामध्ये 53 मिलीमीटर इतका पाऊस हा झाला आहे। नवजा जो धबधबा आहे तो धबधबा तिन्ही प्रवाहातून आता वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। या परिसरामध्ये 105 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। तर महाराष्ट्राचं मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे। 158 मिलीमीटर इतका पाऊस हा फक्त महाबळेश्वरमध्ये झाला आहे। एकंदरीत जर पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील जी प्रमुख धरणं आहेत ते देखील आता हळूहळू त्यामध्ये पाणी पातळीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सातारा जिल्ह्याचं महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जाणारं जे कोयना धरण आहे या देखील पाण्याची झपाट्याने वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर कण्हेर धरण असेल, दोन बलकवडीचं धरण असेल, उरमोडी धरण असेल, या धरणांच्या पाणी पातळीत देखील झपाट्याने वाढ होत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर या पावसामुळे पश्चिमेतील जो शेतकरी आहे तो सुखावल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यानं भात लागवडीला देखील सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळते। त्याचबरोबर शेतीच्या पेरण्या देखील शेतकरी करताना पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर साताऱ्यामधील जे घाट क्षेत्र जे आहे त्या ठिकाणी प्रवाशांनी काळजी घेऊन प्रवास करावा असे आवाहन देखील सातारा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। त्याचबरोबर या पावसामुळे जो जोर हा घाट माथ्यांवर धरला आहे त्यामुळे एक वेगवेगळं निसर्गाचं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.